नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालेलं आहे। त्यांना घेऊन येणार आहे प्लेन आपण या ठिकाणी पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा या ठिकाणाहून सुरू होतोय। तर विशेष हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होत असतानाची ही थेट दृश्य TV9 मराठीवरती एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पाहत आहात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिपॅडच्या ठिकाणी जात असताना त्यांचा हेलिकॉप्टर तिथे चाललेला असतानाची ही थेट दृश्य आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालेलं आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय TV9 वर एक्सक्लुझिव्ह दृश्य। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन। नरेंद्र मोदी तरी थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। TV9 ची एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालेलं आहे। ते दुसरं हेलिकॉप्टर आपल्याला त्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यामधले हेलिकॉप्टर्स आहेत आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन नाशिकमध्ये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांच्याकडून पंतप्रधानांचं इथे स्वागत केलं जाईल आणि इथूनच त्यानंतर रोड शोला सुरुवात होणार आहे। रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे। नाशिक हे नावही त्याच पौराणिक काळापासून ओळखलेलं नासिका कापली गेली होती शूर्पणखेची। रामानेच ती कापली होती आणि त्यानंतर नाशिक हे नाव हे सर्वश्रुत झालेलं होतं आणि त्याच नाशिकमध्ये आता पंतप्रधान दाखल होत आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे नाशिकमध्ये। संपूर्ण नाशिककरांना प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची। त्यांच्या सुरक्षेच्या ताफ्यामधले हेलिकॉप्टर्स जे आहेत ती या ठिकाणी आपण पाहतो। TV9च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही दृश्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन, विविध कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होत आहेत। नाशिकमध्ये सुरुवात ही रोड शो होणार आहे। त्यानंतर रामकुंड परिसर, काळाराम मंदिरामध्ये श्रीरामाचं दर्शन आणि त्यानंतर युवा महोत्सवामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत। हेलिपॅडवरची ही थेट दृश्य आपण बघतोय। पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उत्सुक असे हे सगळे नाशिककर सुद्धा आपल्याला रोड शो मध्ये पाहायला मिळतील आणि त्यातच युवा महोत्सवाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने युवक वर्ग हा सुद्धा सध्या नाशिकमध्ये दाखल आहे। थेट दृश्य आहेत ही नाशिकमधली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून प्रोटोकॉल प्रमाणे पंतप्रधानांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर ज्यावेळेला हेलिपॅडवर उतरतंय तेव्हाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधानांच्या स्वागतासाठी इथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा दाखल झालेले आहेत। त्यांचं ते स्वागत करतील आणि त्यानंतर मग रोड शोला इथून सुरुवात होईल। आज संपूर्ण नाशिक हे भगवमय झालेलं देखील पाहायला मिळतंय। तसंच इथून ज्या वेळेला रोड शो सुरू होईल त्याही वेळेला पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी भाजप कार्यकर्ते देखील आलेले आहेत। तसंच नाशिकची परंपरा दाखवणारे काही नृत्य प्रकार जे आहेत ती पथकं देखील यामध्ये सहभागी होणार आहे। अगदी आणि संपूर्ण भारतभरातून आलेले युवक असल्यामुळे संपूर्ण भारताची एक विविधता जी आहे ती सांस्कृतिक विविधता दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। तसंच पंतप्रधानांनी यापूर्वी जे उद्घोषणा केलेली होती त्या उद्घोषणेच्या माध्यमातून त्यांनी आता पुन्हा एकदा 11 दिवस राहिलेले आहेत आणि स्वतः अयोध्येमध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी हे 11 दिवस महत्त्वाचे आहेत आणि त्यासाठी मी नाशिकमध्ये जात आहे, काळाराम मंदिरात जाणार आहे असाही उल्लेख त्यांनी केलेला आहे। आपल्या 14 वर्षांच्या वनवासामध्ये प्रभू श्रीराम हे नाशिकमध्ये देखील आले होते आणि त्याच्या बऱ्याचशा खुणा ह्या प्रज्ञा नाशिकमध्ये देखील पाहायला मिळतात। त्यामुळे नाशिकचं एक पौराणिक वेगळं एक महत्त्व आहे। म्हणजे नाशिकचं पंचवटी असो किंवा तपोवनचा हा परिसर असो, हा सगळा परिसर जो आहे तो श्रीरामाशी निगडीत आहे। अशा वेळेला अयोध्येमध्ये श्रीरामाचं उद्घाटन होत असताना या कार्यक्रमाची सुरुवात खरं तर नाशिकमध्ये होते असं आपण म्हणू शकतो। अगदी आणि निखिला त्याच पद्धतीनं तपोवन असेल किंवा हा संपूर्ण जो परिसर आहे या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर स्वतः प्रभू रामचंद्र तसंच सीता आणि लक्ष्मण यांचा वास होता। त्यांची पर्णकुटी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी होती असं सांगितलं जातं आणि ह्याचा सगळ्याचा उल्लेख हा पौराणिक ज्या कथा आहे त्या कथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ग्रंथांमध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे ऐतिहासिक शहर अशी ही नाशिकची खरी ओळख। नक्कीच। तर अशा या ऐतिहासिक शहरामध्ये, पौराणिक अशा शहरामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या स्वागतासाठी आलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचबरोबर भाजपचे इतर पदाधिकारी
प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील सध्या तिथे उपस्थित आहेत. संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिपॅडवर उतरतील आणि त्यानंतर इथून त्यांचा दौरा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं स्वागत. आणि नाशिकमधला असा हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपाचा करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. निखिला, एकीकडे आपण बघतोय राम मंदिर जे आहे त्याची उभारणी, दुसरीकडे प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा, हा सुद्धा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. पण त्याची सुरुवात जी आहे किंवा त्याची झलक जी आहे ती एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न नाशिकमधून होतोय का, तर त्याला होकारार्थी उत्तरही आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन, नाशिककरांना देखील प्रतीक्षा आहे ती पंतप्रधानांच्या या आगमनाची. आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा इथून सुरू झालेला आहे. आपण बघतोय प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे या ठिकाणी हातामध्ये पुष्पगुच्छ घेऊन उभे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी ते उभे असलेले पाहायला मिळत आहेत हेलिपॅडवर. तर प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शानं पावन झालेली भूमी ही खरं तर नाशिकची ओळख. आणि याच नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शन घेणार आहेत. अचानक ठरलेला हा खरं तर कार्यक्रम आहे काळाराम मंदिरातील दर्शनाचा. नक्कीच. आणि भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन. संपूर्ण सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या भूमीवर पाय ठेवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल होत असतानाची ही थेट दृश्य आपण बघतोय. हेलिपॅडवरती हेलिकॉप्टर दाखल झालेला आहे आणि त्यानंतर हे सगळे महत्त्वाचे अधिकारी वर्ग जो आहे तो सुद्धा सध्या त्यांच्या सोबत उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं पंतप्रधानांचं स्वागत केलं जाणार आहे. पंतप्रधान बाहेर आलेले आहेत. त्यांनी हात उंचावून सगळ्यांना अभिवादन केलेलं आहे. हेलिकॉप्टरमधनं बाहेर पडत असतानाची ही दृश्य आपण बघतोय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झाल्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. आपण जर बघितलं तर एकूण राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी 20 समित्यांची नेमणूक झाली आहे. 75 शासकीय अधिकारी हे इथे दाखल आहेत. आणि थेट दृश्य आपण पाहतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडनं पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. इथे दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. पंतप्रधानांच्या ताफ्यातल्या या गाड्या सुद्धा इथे दाखल झालेल्या आहेत, ज्या गाड्यांमधनं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे. आणि ही पहिली झलक आपण पाहतोय की नाशिक मधली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालेलं आहे. आणि सगळ्यांच्या स्वागताचा स्वीकार करत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता पुढे मार्गक्रमणा करताना पाहायला मिळत आहेत. काहींशी संवाद देखील या ठिकाणी पंतप्रधानांनी साधलेला आहे. ही थेट दृश्य आपण इथे पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन, सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून पुढे सरकताना. तर युवा वर्ग मोठा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण युवक दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम इथे ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच युवक वर्ग हा सुद्धा इथे तैनात असलेला पाहायला मिळतो.